41 लढाया कसा लढला असेल एकही हरला नाही दाखवलं जात. मुघल आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र घुसवलं गेलं, दाखवलं गेलं. तसं तिच्यासाठी श्रीकृष्णाचं मंदिर बांधले बघा, अकबर किती चांगला होता. कसा चांगला असू शकतो? एका वेळेला हजारो बायकांचं आयुष्य बर्बाद करणारा चांगला कसा असू शकतो? असे 1,00,000 खात एकत्र केले तर एक अकबर होईल. त्याचं महिमा मंडळ आमचे मराठी दिग्दर्शक जोधा अकबर नावाची फिल्म बनवतात. ती हिट कोण करतो? हा हिंदू समाज. कारण का? कारण इतिहासाचं नॉलेजच नाही. ते दाखवतात ते आम्हाला सगळं खरं वाटलं. आम्हीच हिट केला मुघल आझम, परत परत जाऊन बघितला. सिस्टमॅटिक सगळ्या हिंदी चित्रपटवाल्यांना जवळ केलं आणि सगळ्या मुसलमानांचं महिमा मंडन चित्रपटातून करा. सगळ्या सिनेमात एक पंडित, एक ब्राह्मण खलनायक, बायकांकडे घाणेरडा बघणारा आणि एक मुल्ला मौलवी अत्यंत चांगला, जगात शोधून सापडणार नाही असा चांगला माणूस. प्रत्येक सिनेमात एक मुल्ला मौलवी. इतिहासाबद्दल शून्य नॉलेज, स्वबोध नाही हिंदूंना, आजही नाही, पूर्वी तर अजिबातच नव्हता. आता नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर हा थोडा बदल सुरू झाला. थोडा माणूस हिंदू हिंदू म्हणून घ्यायला पुढे आला. नाही तर 2013 पर्यंत हिंदूला हिंदू आहे हे म्हणण्याची सुद्धा लाज वाटत होती. याचं संपूर्ण श्रेय हे मोदी सरकारला द्यायला पाहिजे. आणि एक अशी संघटना त्यांना श्रेय दिलंच पाहिजे, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न धावता शांत चित्ताने फक्त हिंदू हिताचं काम सातत्याने करून इतक्या भयानक काँग्रेसचं राज्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना सातत्याने बंदीची मागणी, सातत्याने आरोपपत्र, सातत्याने केसेस, असं सगळ्या अग्निदिव्यातून चालत चालत वाट चालत 100 वर्ष ताठ मानेने जगातली पहिली आणि शेवटची संघटना राष्ट्रीय आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.